पुढे घेऊन ये पुढे घ्या तर पैकी पुढे घ्या म्हणून घ्या तर आज भारतीय जनता पार्टीत माझा आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा प्रवेश झालेला आहे. गेले म्हणजे 3 महिने झाले मी सर्व कार्यकर्त्यांशी बोलून हा निर्णय घेतलेला आहे. कारण सर्व कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा होती की आपण भारतीय जनता पक्षात जायचं आणि त्याप्रमाणे मी हा निर्णय घेतला आणि भारतीय जनता पक्षात आज प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून योग्यता मागण्या मिळाला दाखवलेला आहे. अपक्ष सुद्धा निवडणूक लढवली होती. त्यानंतर हा भाजप प्रवेश किती नाही, मागे म्हणजे गेली 10 वर्ष झालं मी राजकारणात आहे. कारण पहिले मदन भाऊ होते आणि मदन भाऊच्या पश्चात मी राजकारणात आले आणि हा सर्व कार्यकर्त्यांसाठी आणि सांगलीच्या विकासासाठी जे मदन भाऊंनी जे काम केलं होतं ते काम पुढे नेण्यासाठी मी राजकारणात आले आणि कार्यकर्त्यांची इच्छा होती म्हणून. पण नंतर आपल्याला माहिती की सगळीकडे अशी परंपरा असते की ज्या घरातील व्यक्ती जातो तर त्याच्यानंतर त्या घरातील व्यक्तीला काम करण्याची संधी दिली जाते. पण तसं आमच्या बाबतीत झालं नाही. दरवेळी आश्वासन देण्यात आलं आणि ते पाळलं गेलं नाही. त्यामुळे एक प्रकारे कार्यकर्त्यांवर सुद्धा अन्याय झाला. त्यामुळे आपण हा पक्ष बदलण्याचा निर्णय वारंवार झालेला आहे. काय सांगणार? अन्याय झाला म्हणजे आम्हाला मागच्या वेळेस सुद्धा जेव्हा वेळ आली तेव्हा आम्हाला डावलण्यात आलं आणि आम्हाला आश्वासन सुद्धा देण्यात आलं होतं तेव्हा. आणि आयत्या वेळेला नाही म्हटल्यावर आम्ही अपक्ष उमेदवारी ठेवली आणि अपक्ष उमेदवारी ठेवल्यानंतर आम्हाला पक्षातून काढून टाकलं. त्यामुळे कुठल्या पक्षात जायचं हा आम्ही विचार केला आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षात आम्ही मला थांबवण्याचा कधी प्रयत्न केला नाही का? काँग्रेस प्रयत्न केला नाही का कोणाची? मागच्या वेळी मी जेव्हा दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार होते तेव्हा झाली होती, पण ह्या वेळेला काही झाली नाही. आता भाजपामध्ये आला, सांगली म्हटलं की काही विचार नाही, पण आगामी काळामध्ये काही करेक्ट कार्यक्रम होईल असं वाटतंय का तुम्हाला? तुमच्या जवळचे म्हणा किंवा तुमच्या ओळखीचे म्हणा, आमच्या मनात जे आहे ते नाही, पक्ष वाढवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे, सांगलीमधून किती तुम्हाला प्रतिसाद मिळेल असं वाटतं? नाही, मेजॉरिटी येईल म्हणजे आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आणि सगळीकडे आपले कार्यकर्ते आहेत जे पूर्व भागात असतील, सांगली जिल्ह्यातच सगळीकडे आहेत. त्यामुळे आपला विजय निश्चित होईल. तुम्ही भाजप प्रवेशाची जेव्हा चर्चा होता किंवा आज पक्ष प्रवेश केलाय, विशाल पाटलांसोबत काही संवाद किंवा काही बोलणं झालं नाही? काहीच ते कसं आमचे कौटुंबिक संबंध आहेत, पण या बाबतीत काही चर्चा झाली नाही.